नमस्कार. आजच्या भागापासून आपण एक्सेल फॉर्म्युलाजकडे वळणार आहोत. तर आपल्यापैकी बहुतेक जणांना हे माहीत असेल की एक्सेल हे फॉर्म्युलाजकरता प्रसिद्ध आहे. तर चला तर मग आपण आजपासून या फॉर्म्युल्यांची माहिती घेण्यास सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी इथे तुम्हाला दाखवू इच्छिते. मी एक शीट इथे शेअर केलेली आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो की कॅटेगरीज दिलेल्या आहेत काही, आणि जानेवारी आणि फेब्रुवारी मार्च अशा 3 महिन्यांचा इथे खर्च दिलेला आहे. त्याचप्रकारे इथे टोटल आणि प्रॉफिट हे सुद्धा कॉलम आहेत, पण हे कॉलम इथे ब्लँक आहेत, रिकामे आहेत. इथे आपल्याला व्हॅल्यू फॉर्म्युलांच्या आधारे भरायचे आहेत, बरोबर. तर पहिला कॉलम आहे तो म्हणजे टोटल. तर या कॉलममध्ये आपण बघू शकतो, समजा मला या स्टेशनरी या कॅटेगरीकरता जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तिन्ही महिन्यांची बेरीज हवी असेल, ठीक आहे. तर आपल्याला ती बेरीज इथे मांडायची आहे. या ठिकाणी म्हणजे या सेलचा ॲड्रेस आहे, कॉलमचं नाव आहे F आणि रोजचं नाव आहे 7. तर या सेलचा ॲड्रेस आहे F7. तर या सेलमध्ये आपल्याला स्टेशनरी या कॅटेगरीकरता जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीनही महिन्यांची बेरीज करायची आहे, ठीक आहे. तर आपल्याला इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की एक्सेलमध्ये आपण आता ही जी पर्टिक्युलर सेल आहे, या सेलमध्ये आपण एकतर काही अल्फाबेट टाईप करू शकतो किंवा नंबर्स टाईप करू शकतो. पण आता आपल्याला इथे फॉर्म्युला टाईप करायचा आहे, बरोबर. तर तो फरक एक्सेलला कसा समजेल, तर आपल्याला सर्वप्रथम या सेलमध्ये इक्वल टू हे साईन, बरोबरचे चिन्ह इथे आपल्याला प्रेस करायचे आहे. आणि त्यानंतर आता मला कुठल्या कुठल्या संख्यांची बेरीज करायची आहे, तर 400 अधिकचं चिन्ह आपण बघू शकतो. एकतर कीपॅडवर पण आहे, नंबर्सच्या कीपॅडवर किंवा वर असतं. त्यानंतर 800 अधिक 700 हे टाईप झालं. एंटर की प्रेस केली तर आपल्याला इथे या तीनही महिन्यांची बेरीज मिळते स्टेशनरी या कॅटेगरी करता, बरोबर. आता ही बेरीज आपल्याला अशी मिळाली. पण समजा जर फेब्रुवारी महिन्याची ही जी संख्या दिलेली आहे 800 रुपये, 800, ठीक आहे. ही संख्या समजा शीट बनवणाऱ्याकडनं चुकून टाईप झाली, ती हवी होती 600, बरोबर. पण टाईप करताना चुकीने ती 800 टाईप झाली, ही एक शक्यता आहे. किंवा एखादी संख्या म्हणजे ती अपडेट झाली, व्हॅल्यू बदल झाला त्या व्हॅल्यूमध्ये, बरोबर आहे. होऊ शकतं फेब्रुवारीमध्ये स्टेशनरीचा एखादा आयटम राहून गेला, तो आपल्याला ॲड करायचा राहून गेला, विसर पडला, तो नंतर काही काळाने माहिती पडला, तर आपल्याला इथे 800च्या ऐवजी समजा ती व्हॅल्यू ॲड केल्यामुळे इथे 1000 व्हॅल्यू झाली, बरोबर. तर मी इथे बदल केला, 800च्या ऐवजी मी इथे 1000 केले, बरोबर. तर आपण बघू शकतो इथे टोटलमध्ये बदल व्हायला पाहिजे, बरोबर. पण मी इथे चेंज केल्यावर एंटर केलं, इथे काही बदल झाला आहे नाही. कारण इथे आपण काय केलं आहे की या सेलमधल्या डायरेक्ट व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, ठीक आहे. म्हणजे त्या सेलमध्ये जी व्हॅल्यू लिहिलेली आहे ती जशीच्या तशी घेतली. तर मी फेब्रुवारी महिन्यामध्ये जो चेंज केला तो इथे रिफ्लेक्ट झालेला नाही आहे, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, इथे आपण जो फॉर्म्युला वापरलेला आहे तो इथे ॲब्सोल्यूट व्हॅल्यूजसोबत वापरलेला आहे. म्हणजे त्या सेलमधल्या डायरेक्ट व्हॅल्यूज घेऊन आपण इथे वापरलेला आहे, बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे की आपण जो फॉर्म्युला वापरलेला आहे इथे इक्वल टू आणि बेरीजचं चिन्ह, म्हणजे आपल्याला या 3 ची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. पण आता इथे बदल झालेला आहे, तर हा बदल आपल्याला घेण्याकरता या ॲडिशनमध्ये काय करावं लागेल की या सेलचा ॲड्रेस द्यावा लागेल. म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू न घेता, त्या सेलमध्ये असलेली व्हॅल्यू न घेता, जर आपण या सेलचा ॲड्रेस घेतला तर काय होईल की प्रत्येक वेळी इथला जो फॉर्म्युला एक्झिक्यूट होईल त्यावेळेस काय होईल की तिथला नंबर नसल्यामुळे
आपल्याला तो ॲड्रेस असल्यामुळे त्या ॲड्रेसवर असलेली व्हॅल्यू तो प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेट करेल. ठीक आहे, तर आपण हा फॉर्म्युला बदलूया. इथे मी ही व्हॅल्यू काढते. इक्वल टू साईन दिल्यामुळे एक्सेलला काय कळालं की पुढे इक्वल टू साईनच्या पुढे जे लिहिलेलं आहे तो फॉर्म्युल्याचा पार्ट आहे. ठीक आहे, आता मला काय हवं आहे की सेल नंबर C7. ठीक आहे, ही सेल मी सिलेक्ट करते. तर ती सिलेक्ट करताना काय करायचं आहे मला, कीबोर्डवर कंट्रोल बटन आहे ते प्रेस करायचं आणि या सेलवर क्लिक करायचं आहे माऊसने. ठीक आहे, तर याचा ॲड्रेस आला C7 या सेलचा. ठीक आहे, त्यानंतर मी प्लसचं साईन देते कीबोर्डवरनं. ठीक आहे, त्यानंतर आता मला D7 हवं आहे, ॲड्रेस D7. तर एकतर मी परत कंट्रोल बटन प्रेस करते किंवा डायरेक्टली मी कीबोर्डवरनं डी अल्फाबेट आणि 7 नंबर प्रेस करते. असंही करू शकता. बघू शकता ही सेल इथे सिलेक्ट झालेली आहे, C7 आणि D7. परत मी प्लसचे साईन दिले. ठीक आहे, आता मला सेल हवी आहे E7. तर दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो. एकतर कंट्रोल बटन दाबा आणि ती सेल सिलेक्ट करा किंवा डायरेक्टली आपण ई अल्फाबेट आणि 7 नंबर असं सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता परत मी इथे एंटर की प्रेस केली तर इथे आपल्याला डायरेक्टली टोटल मिळते आहे 2100. बरोबर, आता इथे मी कितीही बदल केला, सपोज जानेवारीमध्ये 400च्या ऐवजी इथे समजा माझे असतील 300च. बरोबर, तर जशी मी ही व्हॅल्यू एंटर केली त्या सेलमध्ये आणि एंटर की प्रेस केली, आपण बघू शकता इथे 100नी परत व्हॅल्यू चेंज झाली. 400 होते त्याचे 300 झाले, तर टोटलमध्ये सुद्धा 100चा फरक पडला. 2100 होते 2000 झाले. बरोबर, आता मला परत हे झालं स्टेशनरी या कॅटेगरीसाठी. आता मला फर्निचर या कॅटेगरी करता तिन्ही महिन्यांची परत बेरीज करायची आहे. परत मी लिहिणार इक्वल टू, बरोबर, C. आता इथे ॲड्रेस येईल 8 प्लस साईन, त्यानंतर D8. ठीक आहे, प्लस साईन आणि E8. ठीक आहे, तर एंटर की प्रेस केली. आपण बघू शकतो की इथे पण ॲडिशन बरोबर आलेली आहे. परत मी या सेलमध्ये जाईल इलेक्ट्रॉनिक्स. तर समजा आता ह्या 5 सेल आहे तर मी लिहू शकते फॉर्म्युला, पण समजा इथे 100 प्रकारच्या कॅटेगरीज आहेत तर मला हा फॉर्म्युला कॉपी करण्याकरता 100 वेळेस मला टाईप करायला लागेल. त्याऐवजी आपण काय करू शकतो की जिथे आपण हा फॉर्म्युला लिहिलेला आहे पहिल्यांदा, ठीक आहे, आता मी हा 4500 ही व्हॅल्यूसुद्धा काढून टाकते. बरोबर, आता मी हा फॉर्म्युला इथे एकचदा लिहिलेला आहे. बरोबर, तर हा फॉर्म्युला या बाकीच्या सेलमध्ये कॉपी करण्याकरता आपण काय करू शकतो की ती ज्या सेलमध्ये आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे ती सेल सिलेक्ट करायची आणि त्या सेलच्या कॉर्नरला आपला कर्सर न्यायचा. तर हे कर्सरचं साईन बघा इथे चेंज झालेलं आहे. इथे हा मोठा प्लस साईन आहे आणि कॉर्नरला आपला कर्सर नेल्याबरोबर इथे छोटा प्लस साईन झाला. बरोबर, हा असा साईन दिसल्याबरोबर आपण काय करणार आहे, इथे डबल क्लिक करणार आहे. तर ऑटोमॅटिक एंडपर्यंत हा फॉर्म्युला आपला कॉपी होणार आहे ॲज इट इज. ॲज इट इज म्हणजे काय, फक्त ॲड्रेस आपला चेंज होईल. जसं आता मी शेवटच्या सेलमध्ये क्लिक केलं तर इथे फॉर्म्युला काय आहे, C. कॉलम नेम सेम आहे पण रो नेम चेंज झालेला आहे 11. C11 प्लस D11 D11 प्लस E11. बरोबर, तर हा फॉर्म्युला ॲज इट इज इथे कॉपी झालेला आहे शेवटपर्यंत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला वापरू शकतो. ठीक आहे, तर सिक्वेन्शियली त्याने काय केलं की रोची जी व्हॅल्यू आहे जिथे जिथे त्याला व्हॅल्यूज मिळत गेल्या तर कॉलम नेम त्याने सेम ठेवला पण रोज नंबर जो आहे तो चेंज होत गेला. अशा प्रकारे आपल्याला सर्व कॅटेगरी करता टोटल ही मिळाली. ठीक आहे, आता आपल्याला पुढचं जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती म्हणजे प्रॉफिट.
तर प्रॉफिट काय आहे, या टोटल जी आपली आलेली आहे प्रत्येक कॅटेगरी करता त्याच्यावर आपल्याला प्रॉफिट आहे 8%ने समजा. तर ही व्हॅल्यू फिक्स आहे, आपण इथे लिहून ठेवलेली आहे प्रॉफिट 8%. तर आपल्याला काय करायचं आहे, 2000 म्हणजे स्टेशनरीची टोटल, ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय हे 8% म्हणजे या सेलचा ॲड्रेस N आणि 3, ठीक आहे. तसेच आपल्याला 4500 मल्टिप्लाइड बाय 8%, ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला आपण कसा लिहिणार आहोत, परत इक्वल टू साईन, ठीक आहे. सेल आपल्याला घ्यायची आहे F7, ठीक आहे. या सेलचा ॲड्रेस काय F7. तर ही सेल सिलेक्ट करण्याकरता आपण काय करणार आहोत, कंट्रोल्स बटन प्रेस करणार आणि माऊसने या सेलवर क्लिक करणार, ठीक आहे. ही एक पद्धत, किंवा कीबोर्डने सरळ सरळ F7, बरोबर, ठीक आहे. या सेलचा ॲड्रेस घेतला आपण 2000 मल्टिप्लाइड बाय दिस सेल, याचा ॲड्रेस काय आहे N3. तर मी आधी ते मल्टिप्लिकेशनचं साईन देते, म्हणजे स्टार शिफ्ट आणि 8 जर प्रेस केलं तर तुम्हाला मल्टिप्लिकेशनचं साईन मिळेल, जे आहे स्टार. आणि आपल्याला सेल हवी आहे N3. तर इथे मी कंट्रोल बटन प्रेस केलं आहे आणि या सेलवर क्लिक करते माऊसनी, ठीक आहे. तर आता जर मी ते एंटर बटन प्रेस केलं तर 2000चा 8% कॅल्क्युलेट होईल इथे, ठीक आहे. मी एंटर प्रेस केलं, इथे मला 8%ने व्हॅल्यू मिळाली, ठीक आहे. आता सेम आपण इथे जसं गेलं, हाच फॉर्म्युला इथे कॉपी करायचा आहे, बरोबर. तर मी कर्सरचं एंड जे आहे ते या सेलच्या कॉर्नरला नेलं, प्लस साईनमध्ये चेंज झाला आणि इथे डबल क्लिक केलं, ठीक आहे. आता आपल्याला इथे पाहिजे तसा रिझल्ट मिळालेला नाही, बरोबर. इथे 4500चा 8% कॅल्क्युलेट होणं अपेक्षित होतं, पण इथे काय आलेलं आहे, 0 आहे. सेम खालच्या रोमध्ये पण 0 आलेला आहे, इलेक्ट्रॉनिक्ससाठी, डेली आयटमसाठी पण 0 आलेलं आहे, हाऊसकीपिंगसाठी पण 0 आलेलं आहे. तर हे का झालं, ठीक आहे. आपण इथे जर फॉर्म्युला ऑब्झर्व केला या सेलमध्ये, तर आपण बघू शकतो F8 म्हणजे काय, ही वाली सेल F आणि 8 4500 ही व्हॅल्यू बरोबर आहे. पण इथे मल्टिप्लाय इट बाय N4, ठीक आहे. तर इथे 4500 तर बरोबर आहे, ही सेल F8, पण N4 म्हणजे कुठली सेल आली, तर ही सेल आपण बघू शकतो ही पूर्णतः ब्लँक आहे. तर इथे N4 काय आला, कारण आपण इथला फॉर्म्युला ड्रॅग केला, तर तो बाय डिफॉल्ट काय करतो की जो रो नंबर आहे तो स्क्रोल डाऊन करणार, ठीक आहे. आपण ड्रॅग केलं, बरोबर, त्यामुळे त्याने सेल नंबर पण तिकडला चेंज केला, रो नंबर. तर N4ला जर आपण बघितलं ब्लँक आहे, सेम केस इथे पण आहे, या ठिकाणी पण आपण बघितलं तर F9, तर F9ची व्हॅल्यू बरोबर आहे 3800, पण इथे नेक्स्ट मल्टिप्लाय इट विथ N5, व्हॅल्यू फ्रॉम N5, तर N5 आपण परत बघू शकतो ब्लँक आहे, ठीक आहे. तर हे काय झालं, कारण आपण हा फॉर्म्युला इथे ड्रॅग केला, तर ह्या कॉलमची व्हॅल्यू त्याने बरोबर घेतली, पण इथली व्हॅल्यू जी आहे ती खालच्या रो त्यांनी घेतलेल्या आहेत, जिथे की व्हॅल्यू नाही आहे, त्यामुळे इथे 0 आला. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या व्हॅल्यूसोबत, या प्रत्येक व्हॅल्यूसोबत आपल्याला या फिक्स ॲड्रेसनी मल्टिप्लाय करायचं आहे, दॅट इज %8. खाली स्क्रोल झाला नाही पाहिजे. तर त्याकरता आपल्याला चेंज काय करायचं आहे, परत त्या फॉर्म्युल्यावर आपण क्लिक करूया, पहिल्यांदा जो आपण लिहिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर कर्सर आपला इथे ही जी N3 व्हॅल्यू आहे, इथे तुम्ही Nच्या सुरुवातीला, Nच्या मध्ये किंवा Nच्या शेवटी कुठेही तुम्ही कर्सरने क्लिक करायचं आहे आणि काय करायचं आहे, आपल्याला फंक्शन की F4 प्रेस करायची आहे. आपल्या कीबोर्डवर वर फंक्शन कीज आहे, त्यापैकी फंक्शन की F4 ती प्रेस करायची आहे, ठीक आहे. तर आपण इथे बघू शकतो या व्हॅल्यूज ज्या आहे, इथे डॉलर साईन आलेलं आहे, $3, म्हणजेच ही व्हॅल्यू आता आपण ड्रॅग केली तर ही चेंज होणार नाही, ठीक आहे. एंटर. आता मी जर हा फॉर्म्युला
इथे ड्रॅग केला खालच्या रोज करता तर आपल्याला इथे पर्सेंटेज कॅल्क्युलेट झालेलं दिसेल. ठीक आहे. तर आपण या प्रत्येक सेल करता ठीक आहे फिक्स सेलनी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या भागामध्ये ॲब्सोल्यूट व्हॅल्यू वर्सेस रिलेटिव्ह रेफरन्स हे बघितलेलं आहे आणि साधा फॉर्म्युला बेरीजचा फॉर्म्युला कसा वापरायचा ते बघितलेलं आहे. आशा करते तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट समजल्या असतील आणि पुढील फॉर्म्युल्यासोबत आपण भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.